आनंदीला रात्रीच्या वेळी झोप लागत नसते, त्यामुळे युगंधर आनंदीजवळ झोपतो आणि तो चक्क जी समिता युगंधरसाठी अंगाई गात असते रेकॉर्डिंग आनंदीसाठी लावतो, कारण आनंदीला झोप लागत नसते. तर चक्क समिता समोर येऊन आनंदी आणि युगंधरसाठी अंगाई गाते आणि दोघांनाही झोपी लावते. खरंच या एपिसोडमध्ये समिता आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. युगंधर पृथ्वीला जो काही बोललेला असतो त्याचा राग अजून पृथ्वीच्या मनामध्ये असतो आणि तो भयंकर चिडलेला असतो. त्याला अजून त्या घडलेल्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि तो समिताच्या फोटोकडे पाहत त्या सर्व गोष्टी आठवत असतो. तेवढ्यात तिथे आरती एक कैरी घेऊन पृथ्वीला देते. आरती कैरीला म्हणते, माझ्या बहिणीसाठी जे काही केलं ना त्याबद्दल खरंच थँक्यू, आणि कैरी म्हणून तुला छोटंसं गिफ्ट. तर पृथ्वी आरतीला म्हणतो, डोक्यावर पडली आहेस का? मी तुझ्यासाठी किंवा तुझ्या बहिणीसाठी काही एक केलं नाही. मी जे काही केलं आहे ना ते फक्त आबांसाठी. मी आबांमुळेच आनंदीला गोळ्या आणून दिल्या. डोक्यावर पडल्यासारखी वागू नकोस. मी या कैरीचे लोणचं घालू की मुरंबा? डोक्यावर पडल्यासारखी वागू नकोस. आधीच त्या युगंधरने माझं डोकं फिरवलं आहे, तू आता फिरवू नकोस, असं म्हणतो आणि रागाने तिथून निघून जातो. तर आरतीला पृथ्वीचा परत एकदा भयंकर राग येतो. आरती मनातली मनात विचार करते, ज्याचं करावं जावं भलं तेच म्हणतं माझंच खरं. मी ह्याची कुठंतरी क्यू करायला गेले, थँक्स म्हणायला गेलं, माझ्यावरच चढत आहे, गर्विष्ठ कुठला. तर आरतीला पृथ्वीचा भयंकर राग आलेला असतो. तर इकडे आनंदी आणि सुनीता युगंधरच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात. तर आनंदी सुनीताताईंना म्हणते, सुनीताताई तुम्ही झोपत आहेत का खाली? मी पण तुमच्यासोबत झोपते. तर सुनीता आनंदीला म्हणते, अहो आनंदीताई, तुम्ही लवकर बऱ्या व्हावं, ठीक व्हावे, तुमच्यावरती सगळ्यांचं लक्ष असावे, यासाठी मालक साहेबांनी चक्क त्यांची रूम तुम्हाला झोपण्यासाठी दिली आणि तुम्ही म्हणत आहेत खाली झोपायचं. तर आनंदी सुनीताला म्हणते, अहो सुनीताताई, मला खरंच वरती झोप येत नाही. मला आत्तापर्यंत चटईवरती झोपायची सवय आहे आणि या घरामध्ये आल्यापासूनसुद्धा तुम्हाला माहीत आहे मी कुठे झोपते, मी किचनमध्ये झोपते आणि मला खालीच झोपायचे आहे. प्लीज मला खाली झोपू द्या. तर सुनीता आनंदीला म्हणते, नाही अजिबात नाही. मालक साहेबांना हे जर समजले ना की तुम्ही खाली झोपला आहात माझ्यासोबत, तर मला उद्याच ते राजीनामा माझ्या हातात देतील. प्लीज माझ्यासोबत असं करू नका. तर सुनीता आनंदीला खाली झोपण्यासाठी सक्त मनाई करते आणि मग बेडवरती झोपण्यासाठी सांगते. तर इकडे शिर्केला युगंधरचा कॉल येतो. शिर्के युगंधरला म्हणतो, मी तुमच्या आयपॅडवरती नवीन डिझाईन पाठवले आहेत, ते एकदा पाहून घेता का? तर युगंधर शिर्केला म्हणतो, शिर्के परत त्या डिझाईन माझ्या मोबाईलवरती पाठवा, कारण आयपॅड हा माझ्या रूममध्ये आहे आणि आनंदी रूममध्ये झोपली आहे. तर शिर्के युगंधरला म्हणतो, आनंदी तुमच्या रूममध्ये कसं काय? तर युगंधर शिर्केला म्हणतो, काही दिवसांसाठी जोपर्यंत नीट व्यवस्थित होत नाही तोपर्यंतच मी माझ्या रूममध्ये तिला झोपण्यासाठी सांगितलं आहे. तिच्यावरती सर्वांचं लक्ष असेल आणि ती लवकर बरी होईल. तर शिर्के युगंधरला म्हणतो, खरंच मालक साहेब, तुमचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. आनंदीची काळजी पाहून खरंच मला खूप छान वाटते. ठीक आहे, मी तुमच्या मोबाईलवरती ते पिक्चर्स पाठवतो, असं म्हणून शिर्के कॉल ठेवून देतो. तर शिर्केचे मोबाईलवरती फोटोज येतात. युगंधर ते फोटो झूम करून पाहत असतो, पण युगंधरला त्या बारीक डिझाईन दिसत नसतात, कारण युगंधरला जवळचा चष्मा असतो. तर युगंधर विचार करतो, ह्या तर बारीक डिझाईन मला दिसत नाहीत, आता माझा चष्मासुद्धा रूममध्ये विसरला, मला तो घेऊन यावा लागेल. पण आनंदी आणि सुनीता झोपले असतील, पण काही केल्याने मला चष्मा घेऊनच यावा लागेल, कारण त्या डिझाईन सिलेक्ट करायच्या आहेत, असं म्हणून युगंधर रूममध्ये चष्मा घेण्यासाठी जातो. तर इकडे विद्याधरचा कुकरचा प्लॅन फसल्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि खूप दारू पित असतो. तर विद्याधर स्वतःच्याच मनाला म्हणतो, त्या आंधळ्या आनंदीचा पायगुण इतका वाईट आहे ना, तर ती शिल्पा ताईसुद्धा माझ्या विरोधामध्ये जात आहे. खरंच दिवसेंदिवस माझ्यासोबत काहीतरी विचित्रच घडत आहे, असं म्हणत तो स्वतःच्या बोटाकडे पाहतो. तर त्याच्या हातातील एक अंगठी गायब असते. तर विद्याधर विचार करतो, माझ्या हातातील अंगठी कुठे गेली? नक्की किचनमध्ये पडली का? जेव्हा मी कुकरचे झाकण लावत होतो त्याच वेळेला बहुतेक ती अंगठी तिथे पडली असावी. जर ती अंगठी युगंधरच्या हातामध्ये पडली ना, तर माझी चामडे सोलून काढेल आणि या घरातून मला हकलून देईल. काही करून ती युगंधरच्या हातामध्ये किंवा नौकरांच्या हाती सोन्याची अंगठी जाऊ नये. सर्व नौकर युगंधरचे चोंबडेपणा करणारे आहेत. लगेच अंगठी सापडली की युगंधरच्या हातातील देतील आणि सर्व कारस्थान माझे आहे हे त्याला लगेच समजेल, असं म्हणत विद्याधर खूप घाबरतो आणि अंगठी शोधण्यासाठी पळतच किचनमध्ये येतो. तर
तर इकडे सुनीता झोपलेली असते, पण इकडे आनंदीला मात्र काही झोप लागत नसते. आनंदी सुनीताला म्हणते, अहो सुनीताताई झोपलात का सुनीताताई? तर सुनीता आनंदीवरती भडकते. सुनीता आनंदीला म्हणते, अहो आनंदीताई, मला खूप झोप येत आहे, मला पण झोपू द्या आणि तुम्ही पण झोपा ना, तर मी खाली जाऊन मालक साहेबांना सांगेल. तर तेवढा तिथे युगंधर येतो. तर युगंधर दोघींची बडबड पाहून युगंधर दोघींना म्हणतो, काय अजून पण तुम्ही झोपला नाहीत का? आनंदी, तुला आराम मिळावा त्यासाठी मी गेस्ट रूममध्ये झोपलो आणि तू इथे बडबड करत आहेस. तर आनंदी युगंधरला म्हणते, मालक साहेब, मला खरंच इथे झोप येत नाही, एवढ्या मऊ गादीची मला काही सवय नाही. तर युगंधर आनंदीला म्हणतो, पण गेस्ट रूममधील गादीसुद्धा खूपच मऊ आहे आणि तुला सवय कसं काय नाही, असं कसं काय म्हणू शकतेस? तर आनंदी आतल्या आत विचार करते, मी किचनमध्ये झोपते हे मालक साहेबांना कळता कामा नये. तर आनंदी युगंधरला म्हणते, नाही, ही जरा गादी जास्तच मऊ आहे आणि मला खड्ड्यामध्ये गेल्यासारखं वाटत आहे. तर युगंधर आनंदीला झोपण्यासाठी सांगतो. युगंधर सुनीताला म्हणतो, सुनीता, तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, तू सकाळपासून खूप दमली असेल, खूप काम केलं आहे तू. तर सुनीता ठीक आहे असं म्हणते आणि सुनीता तिच्या रूममध्ये निघून जाते. तर युगंधर आनंदीला म्हणतो, झोप तू, मी इथंच आहे तुझ्याजवळ. युगंधर आनंदीला झोपण्यासाठी सांगतो, रूममधील लाईट बंद करतो आणि स्वतः आराम चेअरवरती बसतो. तर चक्क युगंधरने अंगाई गीत लावलेले असते. तर आनंदी मालक साहेबांना विचारते, मालक साहेब, हे काय आहे? तर युगंधर आनंदीला म्हणतो, मला जेव्हा झोप लागत नाही, मी खूप अस्वस्थ असतो, त्याच वेळेला समिता लहान मुलांसाठी, म्हणजेच माझ्या मुलांसाठी लहानपणी अंगाई गायची, तीच अंगाई मी रेकॉर्ड करून घेतली आहे. जेव्हा मला झोप लागत नाही, तिच्या आवाजातील मी अंगाई ऐकतो आणि झोपी जातो. बघ, तू पण ऐक, तुला पण झोप लागेल. तर चक्क युगंधरने समितानी जी अंगाई गायलेली असते ती रेकॉर्डिंग लावतो. तर आनंदीसुद्धा ती रेकॉर्डिंग ऐकत असते. तर युगंधरसुद्धा ती रेकॉर्डिंग ऐकत असतो. दोघेही झोपलेले असतात. चक्क आनंदीला झोप लागते आणि त्यानंतर युगंधरच्या समोर समिता येऊन उभा राहते. तर युगंधर समिताला पाहत असतो. युगंधरला असा भास होतो की समिता माझ्यासमोर आहे आणि स्वतः ती अंगाई गात आहे आणि चक्क समिता खरंच प्रत्यक्षात येऊन ती अंगाई आनंदीसाठी आणि युगंधरसाठी गात असते आणि खूप छान आवाजामध्ये तिने अंगाई ती गायलेली असते. निजली रात्र निजेला चांदोबा, बाळाला झोप काग येत नाही, अशी अंगाई खूप छान आवाजामध्ये समितानी गायलेली असते. गात असताना एकदा ती आनंदीला पाहत असते आणि एकदा ती युगंधरला पाहत असते. तर युगंधर समिताकडे एकटक पाहत असतो आणि पाहत असताना युगंधरच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते. तर युगंधरला समिताची खूप आठवण येत असते. सर्व अंगाई गीत गायल्याच्या नंतर युगंधर पाहतो आनंदी खूप गाढ झोपलेली असते. युगंधर विचार करतो, आता आनंदी झोपलेली आहे, मी पण रूममध्ये जाऊन झोपतो. युगंधर रूममध्ये जातच असतो. तेवढ्यात त्याला आठवते की मी इथे चष्मा घेण्यासाठी आलेलो होतो, पण चष्मा हा आनंदीच्या उशाखाली असतो. तर युगंधर विचार करतो, आनंदीची झोप डिस्टर्ब होईल का, मी हळूवार चष्मा काढून घेतो. तर युगंधर आनंदीच्या जवळ जातो. आनंदीच्या उशाखाली चष्मा असतो. तर युगंधर आनंदीच्या डोक्याखाली हळूवार हात घालून चष्मा काढण्याचा प्रयत्न करत असतो. युगंधर खूप खाली वाकलेला असतो. तर युगंधरच्या गळ्यामध्ये जी साखळी असते ती आनंदीच्या कानामध्ये अडकते. तर युगंधर ते पाहतो आणि आनंदीला त्या क्षणी एकटक पाहत असतो. तर युगंधर हळुवारपणे ती कानातील साखळी काढून घेतो. आनंदीला अजिबात डिस्टर्ब न होता युगंधरने हळुवारपणे ती साखळी काढून घेतलेली असते. पण त्याच वेळेला युगंधरने प्रत्यक्षात आनंदीला जवळून पहिल्यांदा पाहिलेले असते. तर युगंधरला वेगळंच काहीतरी फील होतं. पण युगंधर भानावर येतो आणि चष्मा घेऊन बाहेर निघून येतो. तर परत युगंधर गेस्टरूममध्ये येतो आणि युगंधरचं पिण्याचं पाणी संपलेले असते. म्हणून युगंधर विचार करतो, माझं पिण्याचं पाणी संपलं आहे, आता गेस्टरूममध्ये पाणी नाही, मला परत खाली किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन यावं लागेल. तर युगंधर परत पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येतो. तर इकडे विद्याधर जेव्हा कुकरचे कारस्थान करत असतो त्याच वेळेला विद्याधरच्या हातातील अंगठी ही ओट्यावरती पडलेली असते आणि तो खूप शोधतो. त्याला खूप शोधल्याच्या नंतर ओट्यावरती ती अंगठी सापडते. ती अंगठी हातामध्ये घालून विद्याधर खूप खुश होतो. विद्याधर विचार करतो, फायनली सापडली. जर ही त्या युगंधरच्या हातामध्ये पडली असते ना, तर माझी खरंच त्यांनी चामडी सोलून काढली असते. तर त्याच वेळेला विद्याधरला कोणीतरी येण्याचा भास होतो आणि तो खूप घाबरतो आणि ओट्याच्या पाठीमागे जाऊन ओट्याच्या खाली तो लपतो. तर युगंधर येतो, पाणी पितो. युगंधर पाणी पिल्याच्या नंतर वर जातच असतो. त्याच वेळेला विद्याधरचा मोबाईल खाली वाजतो आणि ते ऐकून युगंधरला खूप मोठा धक्का बसतो. पण विद्याधर
तो एका रिंगमध्येच मोबाईल बंद करतो आणि विद्याधर खूप घाबरलेला असतो, पण तरीसुद्धा तो तसाच तिथे दबून राहतो. युगंधर इकडे तिकडे पाहतो, पण त्याला कुणीच दिसत नाही. युगंधर विचार करतो, ही कोणत्या नोकराची रिंगटोन असेल का, किंवा इथे कोणाचा मोबाईल विसरला असेल का, पण नक्की एवढ्या रात्री कोणाचा मोबाईल वाजत असेल. तो खूप शोधतो, पण त्याला काही मोबाईल सापडत नाही आणि तो वर निघून जातो. तर विद्याधर विचार करतो, खूप मरणाच्या दारातून वाचलो आहे. जर मी युगंधरच्या तावडीमध्ये सापडलो असतो ना, तर माझे आज काही खरे नसते. तर उद्याच्या भागामध्ये विद्याधर आनंदीला म्हणतो, तू त्या बाप लेकाच्या मध्ये सेटलमेंट करणार आहेस का, त्या दोघांना एकत्र आणणार आहेस का. आनंदी, तू हे जर स्वप्न पाहत असेल ना, पण हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तर आनंदी विद्याधरला म्हणते, मी पण तुटलेली स्वप्न पूर्ण करणारी आनंदी आहे आणि जोडणार मी ती नाती. बाप लेकांना एकत्र मी आणूनच दाखवणार. माझं पण नाव आनंदी आहे. तर विद्याधर आनंदीला म्हणतो, जोपर्यंत निंबाळकर फॅमिलीची राग केल्याशिवाय मी पण थांबणार नाही. तर आनंदी विद्याधरवरती खूप भडकते. विद्याधर आनंदीच्या जवळ येत असतो, तर आनंदी त्याला जोरदार ढकलते आणि सडेतोड उत्तर देते. आनंदी विद्याधरला म्हणते, जीभ हसडून काढेल. माझ्या मुलांच्या मध्ये जर तू पडलास ना, माझ्या मुलांच्या विरोधात कारस्थान रचले ना, तर मी सहन करणार नाही. मी कोणालाही सोडणार नाही. मालकांमध्ये आणि मुलांमध्ये पडायचं नाही, अशी आनंदीने चक्क आता विद्याधरला खूप मोठी धमकी दिलेली असते आणि मुलांपासून आणि युगंधरपासून दूर राहण्यासाठी सांगितलेले असते. आता आनंदी कशा प्रकारे विद्याधरचे प्लॅन सर्व उधळून लावणार आणि बाप लेकांना कशा प्रकारे एकत्र आणणार, हे पाहणंच खरंच खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.